गरजा वाढल्या आहेत ना, घरे मोठे झाले आहेत, रस्ते मोठे झाले आहेत, कपाटातले कपडे वाढले आहेत, मग जास्त साहित्य ठेवायला जास्त मोठी पृथ्वी पाहिजे ना. पण पृथ्वीची साईज तर फिक्स आहे, आपण तिला ओढून ताणून मोठं करू शकत नाही. निसर्गाची सगळी संसाधनं ही मर्यादित आहे. इथली हवा, पाणी, माती सगळं काही मर्यादित आहे. मग आपल्या गरजा सुद्धा मर्यादितच असल्या पाहिजे. आपल्या गरजा वाढवून कसं बरं चालेल? आज भारतात जवळपास 80% वीज निर्मिती ही कोळशावर आधारित आहे आणि कोळशापासून वीज निर्मिती होण्याच्या प्रक्रियेमध्ये निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारखे घातक वायू सोडले जातात. हे वायू सूर्याची किरणे धरून आपल्या पृथ्वीचं तापमान वाढवत आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. यामुळे आपल्या सगळ्यांनाच हवामान बदल, जलप्रदूषण, वायू प्रदूषण अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. उद्या जर हवामान बदलामुळे जमिनीत पेरलेलं उगवलं नाही तर तुमच्या करोडो रुपयांची किंमत ही शून्य असेल. खरं तर आपल्या गरजांची गर्जना, आपल्या वाढत्या गरजांची गर्जना हीच निसर्गाला सोसवत नाही आहे. जर आपण आपल्या गरजांना वेळीच आळा घातला तर निसर्गाचा काहीसा ऱ्हास आपण थांबवू शकतो. आता इथे असलेली प्रत्येक व्यक्ती ही एक ग्राहक आहे आणि दैनंदिन वापरात येणाऱ्या टूथब्रश, टूथपेस्टपासून ते कपड्यांपर्यंत जवळपास सगळ्याच वस्तू ज्यावेळी उत्पादित होत असतात त्यावेळी त्या निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारखे अन्यही घातक वायू उत्सर्जित करत असतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती हा हवामान बदलाला जबाबदार आहे. जर प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे तर प्रत्येक व्यक्तीने त्याला ठीक करण्याची जबाबदारी ही घेतली पाहिजे. ती कशी? तर आपण गरजे इतक्याच वस्तू आपल्याजवळ बाळगल्या पाहिजेत. जर 1-2 चपलाच्या जोडाने भागणार असेल तर कशाला हवे 4-5? माझ्या कपाटात पुरेसे ड्रेस आणि साड्या आहेत आणि जेव्हा केव्हा मला एखादी नवीन साडी घेण्याचा मोह होतो त्यावेळी मी हात जोडून सांगते की मला पैशाने साडी घेणं तर परवडत आहे, पण माझ्या निसर्गाला ते परवडणार नाही, सो मला ती नकोच. आपण दुसरं काय करू शकतो तर आपण सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळू शकतो. बाजारात गेल्यानंतर आपण 5 रुपयाची भाजी घेतो आणि त्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून घरी घेऊन येतो आणि नंतर काय करतो? निसर्गात फेकून देतो. आज इतका प्लास्टिकचा कचरा दिसतो जो कचरा निसर्ग पचवू नाही शकत, पण तरीही तो आपण फेकत असतो. तर हे आपण टाळू शकतो. उद्या पूजेच्या महाप्रसादासाठी जर सगळ्यांनी येताना सगळ्यांनी बरोबर स्वतःची बॉटल आणली तर बऱ्याचशा प्लास्टिकच्या ग्लासेसचा कचरा आपण निसर्गात जाण्यापासून रोखू शकतो. जी गोष्ट टाळता येऊ शकते ती आपण नक्कीच टाळली पाहिजे. जसं मेढा ते जवळवाडी हे अंतर 1-1.5 किलोमीटरचं आहे. मला पायीच जायला आवडतं. ह्याचे मला 3 फायदे होतात. एकतर माझी पायी चालण्यामुळे एक्सरसाइज होते, दुसरे पेट्रोलचे पैसे वाचतात आणि तिसरं प्रदूषण थोडं कमी होतं. घरात जी उपकरणं टाळणं शक्य आहे ती जरूर टाळा. जसं की फ्रीजचा वापर जर तुम्हाला वाटतं की गरज नाही तर तुम्ही नका वापरू. मीही हल्लीच 2 महिने झाले तो बंद केला आहे. कदाचित मला उन्हाळ्यात गरज पडू शकते त्यावेळी मी तो वापरेन, पण आता मला तसं वाटत नाही. घरात जर टाळता येत नसेल तर तुम्ही त्याचा वापर कमी करा, मर्यादित ठेवा त्याचा वापर. जसं की फ्रीज टाळणं शक्य नसेल तर मग 5 स्टार रेटिंगवाला घ्या, जसं इलेक्ट्रिसिटीचं युनिट कन्झम्पशन कमी असेल. आत्ता सेन्सर बल्ब सुद्धा आलेले, त्या पद्धतीचे बल्ब तुम्ही वापरू शकता. तर या पद्धतीने तुम्ही वापर कमी करू शकता आणि शेवटी उरलेली विजेची गरज ही तुम्ही सौर ऊर्जेवरती भागवू शकता.
जसं की हल्लीच माझ्या कानावरती पडलेलं सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याची वाडी गाव, ह्या गावामध्ये संपूर्ण गावाची विजेची गरज ही सौर ऊर्जेद्वारे भागवली जाते. आणि हे खूप चांगलं उदाहरण आहे अनुकरण्यासारखं. जर आपण सगळ्यांनीच एकमताने विचार केला तर मला वाटतं अशक्य असं काहीच नाही. अजून एक मला सांगावंसं वाटतं की देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही फक्त सीमेवर लढणाऱ्या जवानांची नाही. आपल्या कृतीतून आपण जर एक नागरिक असल्याची जबाबदारी घेतली तर इथे असलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या योद्ध्यापेक्षा कमी नाही. तुम्ही सगळ्यांनीच माझं म्हणणं इथे शांतचित्तेने ऐकून घेतलं, त्यावेळी मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.